मी सोमनाथ वाघमोडे हत्तूर नागरिक आहे आणि या ठिकाणी या शाळा जिल्हा परिषद शाळेचा मी व्यवस्थापन समितीचे सदस्य आहे। आज मी जे मला सकाळ सकाळी कळालं की केंद्रीय पथक आमच्या गावाला भेट देणार आहे असं कळाल्यामुळे मी आंघोळ करून लगेच मी या गेट जवळ शाळेत जाऊन आम्ही उभारलेले आहे। पण फक्त गाड्या दिसले, पुढे कुठं चंद्राळा सिंदखेडला जाऊन येथून आल्यावर इथं थांबेल असं वाटलं होतं, पण 1 मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते, कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल, शिवसाहेब, कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले। आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले या केंद्रीय पथकावर। कारण कसं आहे, इथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे। आमच्या गावात हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। जवळजवळ 1300 खातेदार ह्या गावातले गाव दक्षिण सोलापूर मधला हा मोठा गाव आहे। मंद्रुप नंतर हा हत्तूर गाव मोठं गाव आहे आणि जे कोळेगाव धरणातून पाणी 22 सप्टेंबरला जे वाढलेलं आहे त्यानंतर रातोरात जवळजवळ 8 दिवस पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता। जवळजवळ 80% शेतकऱ्याचं शेतातलं पाणीमुळे, जे महापूरच्या पाणीमुळे शेती नुकसान झालेलं आहे। ते केंद्रीय पथकांना माहित आहे की इथं सगळ्यात जास्त नुकसान ह्या गावामध्ये झालेलं आहे, पण शेतकरी का तर आडवे लावेल ह्या भीतीने केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी थांबले असं मला वाटतं। कारण तुम्ही पाहू शकता की आपलं हत्तूर जे आहे, तुम्ही मीडियाद्वारे पण बघितलेले आहे, 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पाणी उतरलेलं नाही। आता पथक कुठे गेले? आता पथक आम्हाला सांगलेलं नाही, आता थांबते म्हणून आम्ही सगळं गाव ग्रामस्थांनी इथं वेशीमध्ये ग्रामपंचायत ऑफिस समोर थांबलेले आहे। 1 मिनिट सुद्धा थांबलेलं नाही। हे दुःख आम्हाला खेद वाटत आहे प्रशासनावर।